तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल आणि आता तुम्हाला बघा लाभ घेताना 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। 2024 मध्ये ही योजना सुरू झाली होती, त्याचबरोबर आता ऑक्टोबर 2025 मध्ये जवळपास 1 वर्षानंतर 2-3 महिने पूर्ण झालेले आहे। पण तुम्हाला या ठिकाणी काही महत्त्वाचे कामं या योजनेसाठी करून घ्यायचे आहे, म्हणजे तुमच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही 1500 रुपये आहेत ते प्रत्येक महिन्याचे तुमच्या खात्यामध्ये जमा होत राहतील। याबद्दल बघा मी महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे, त्याचबरोबर केवायसी बद्दल। आणि महत्त्वाचं एकच काम आहे, ते महत्त्वाचं एक काम तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे। त्यामागे आता बघा, या टॉपिकवर मी भरपूर व्हिडिओ आधी टाकलेले होते, म्हणजे 2024 चा जो काही पिरियड होता त्या टॉपिकवर मी व्हिडिओ टाकलेले होते। पण आता जेव्हा या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला 1 वर्षानंतर जास्त वेळ झालेला आहे, तर ते महत्त्वाचं काम तुम्हाला या ठिकाणी करून घ्यायचं आहे। कारण ते जर काम तुम्ही केलेलं नाही तर तुमचे पैसे येण्यासाठी या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो। या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो। बघा, आता केवायसीचा जो काही मुद्दा आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी काही ई केवायसी आहे ते तर आपण वेबसाईटवर करतच आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ आपल्याला रेग्युलर मिळत राहावा त्यासाठी आपण ई केवायसी आपली प्रक्रिया पूर्ण करत आहे। पण ई केवायसी आपण केल्यानंतर ई केवायसीचा जो काही निकाल आहे, रिझल्ट आहे, तो डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये लागणार आणि त्यानंतरच आपण पात्र आहे की अपात्र आहे हे ठरणार आहे। पण आतापर्यंत जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असेल, पैसे तुमच्या खात्यामध्ये आले असेल, तर तुम्हाला महत्त्वाचं एक काम करून घ्यायचं आहे। ते म्हणजे कोणतं? तर तुमचं डीबीटी। तुमचं डीबीटी हे सर्वात जास्त महत्त्वाचा पॉइंट या ठिकाणी आहे। कारण आता डीबीटीचा मुद्दा मी या ठिकाणी हा व्हिडिओ का बनवत आहे, त्यामागे सर्वात जास्त महत्त्वाचं असं एक कारण आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ते जुलै 2024 मध्ये सुरू झाली होती। जुलै 2024 मध्ये सुरू झाली, त्यानंतर सर्वात पहिला टप्पा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याच्या शेवट जमा झालेला होता। जे काही 1500 रुपये, काही बहिणींना 3000 रुपये मिळाले एकत्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्र। त्यानंतर 3000 रुपये किंवा 1500 रुपये लाडक्या बहिणींना सर्वात आधी त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले होते। यामध्ये भरपूर बहिणी अशा होत्या का त्यांना डीबीटी बद्दल माहित नव्हतं। यामध्ये भरपूर बहिणींना डीबीटीची आयडिया नव्हती। त्यांना असं वाटत होतं की आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज अप्रूव्ह झाला त्यानंतर आपल्याला पैसे येणार म्हणजे येणार। पण या ठिकाणी भरपूर बहिणींचं नुकसान झालं, कारण त्यांना डीबीटी बद्दल माहिती नव्हती की डीबीटी म्हणजे काय, डीबीटी मुळेच आपले पैसे समोर येण्यासाठी अडचण होऊ शकते हे त्यांना माहिती नव्हतं। मग जुलै महिन्यामध्ये अर्ज भरला, ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज अप्रूव्ह झाला आणि 2-3 महिने होऊन सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाही। म्हणजे त्या बहिणींचे पैसे कधी आले तर सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगला, ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगला आणि डिसेंबर महिन्यामध्ये त्यांना पैसे मिळाले। जे पैसे त्यांना ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे होते ते पैसे त्या बहिणींना एंडिंगला मिळाले, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, जानेवारी महिन्यामध्ये। तर आता बघा, हा पॉइंट तुम्हाला सांगण्यामागचा उद्देश हाच आहे की ज्या बहिणींनी डीबीटीचं नॉलेज नसल्यामुळे, ज्या बहिणींनी त्यांच्या बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह केलं, पोस्ट बँकेचं अकाउंट काढलं, वेगवेगळ्या बँकेमध्ये अर्ज दिले, अप्लिकेशन दिले, त्यानंतर त्यांना डीबीटीची आयडिया आली, आपले व्हिडिओ सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींनी पाहिले, त्यानंतर त्यांना समजलं की कोणत्या बँकेमध्ये अर्ज कसा करायचा, डीबीटी ऍक्टिव्ह कशी करायची। काही बहिणींनी पोस्ट बँकमध्ये अकाउंट काढून आपलं डीबीटी ऍक्टिव्ह केलं, त्यानंतर त्या बहिणींच्या खात्यामध्ये एकत्र 3000-4500 रुपये जमा झालेले होते। पण आता या टॉपिकला बघा, आता तुमच्या डीबीटी ऍक्टिव्हेशनला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। म्हणजे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर हा जो काही गॅप होता याला आता 2024 पासून तर 2025 पर्यंत पूर्ण 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। आणि या गॅपमध्ये जर तुम्ही तुमच्या बँकेसोबत काही अपडेट केले असेल, काही कामं केले असेल, तर तुमचं डीबीटी ऑटोमॅटिक डिॲक्टिव्हेट होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण आता तुमच्या खात्यामध्ये जे आहे ते ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता जो आहे तो जमा होण्याला सुरुवात होणार। आणि जर तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता मिळाला असेल तर ऑक्टोबर महिन्याचा 16वा हप्ता तुम्हाला कधी जमा होणार, तर नोव्हेंबर महिन्याच्या स्टार्टिंगला, म्हणजे 1 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत हे जे काही डेट आहे याच तारखेमध्ये आपल्याला वितरण होत असते आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होते। पण तुम्हाला सर्वात महत्त्वाचं एक काम करून घ्यायचं आहे, तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जे काही तुमच्या टोटल बँका आहे, पोस्ट बँक आहे, बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, बडोदा बँक किंवा कोणत्याही बँकेमध्ये तुमचं अकाउंट असेल, तर आता तुमच्या बँकेमध्ये डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, आणि आता तुम्हाला पैसे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येण्यासाठी तुम्हाला अडथळा होणार का किंवा नाही, तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का, हे तुम्हाला सर्वात आधी चेक करून घ्यायचं आहे। कारण योजनेला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे, त्यानंतर जी काही ही गॅप होती ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर याच महिन्यामध्ये भरपूर बहिणींनी त्यांचं डीबीटी ऍक्टिव्ह केलं होतं। त्यामुळे हे जे काही महिने आहे हे पुन्हा परत आलेले आहे आणि याच महिन्यामध्ये आपल्याला पुन्हा डीबीटी चेक करून घ्यायचं आहे, किंवा तुमचं ऍक्टिव्हेट झालं असेल, डिॲक्टिव्हेट झालं असेल तर तुम्हाला चेक करायचं आहे। तर बघा,
सर्वात आधी हे महत्त्वाचं काम करून घ्या, कारण लवकरच तुम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला असेल तर तर बघा, आता डीबीटी म्हणजे काय, सर्वात आधी तुम्हाला क्लिअर करतो सोप्या भाषेमध्ये. डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच आधार नंबरच्या मदतीने तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातात. जे काही तुमची बँक आहे, तुमची बँक जी आहे ते आधार नंबरला लिंक असते. तुमची बँक अकाउंट जे आहे ते तुमच्या आधार नंबरला लिंक असते. हे कुठे लिंक असते? तुमचं बँक अकाउंट आणि तुमचं आधार कार्ड हे गव्हर्नमेंटच्या जे काही डीबीटीचं पोर्टल आहे, जे काही गव्हर्नमेंटचं सिस्टम आहे, ज्या ठिकाणावरून तुमचे पैसे ट्रान्सफर केले जातात, हे तुमचं बँक अकाउंट आणि तुमचं आधार कार्ड शासनाच्या डीबीटीच्या पोर्टलवर लिंक असते. ते जर लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. तुमचा अर्ज अप्रूव्ह असेल किंवा डिसअप्रूव्ह असेल. पण अर्ज अप्रूव्ह असणे महत्वाचे आहेच. अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा जर तुमचं बँक आणि तुमचं आधार कार्ड या ठिकाणी डीबीटीच्या पोर्टलवर लिंक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नाही. हे क्लिअर. तुमच्या आधार कार्डवरूनच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकले जातात. तिकडे तुमच्या डीबीटीवर कोणतंही बँक अकाउंट लिंक असलं तर तुमच्या आधार नंबरवरून पैसे पाठवले जातात. तुमच्या बँक खात्यामधून पैसे पाठवले जात नाही. म्हणजे तुमच्या बँक अकाउंटच्या नंबरवरून पैसे पाठवले जात नाही. तुमचा आधार नंबरचा जो काही नंबर असतो तो सबमिट करून पैसे पाठवले जातात. म्हणजे ऑटोमॅटिक जर तुमचं या आधार नंबरला या डीबीटी मध्ये जे काही बँक लिंक आहे, ऑटोमॅटिक त्या खात्यामध्ये तुमचे पैसे जातात. तर ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला चेक करून दाखवतो या ठिकाणी. व्हिडिओ पूर्ण पहा. चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा काय करायचं, सोपी पद्धत आहे. 2 मिनिटात या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो. बघा, गुगलमध्ये जायचं. गुगलमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं NPCI. NPCI सर्च करायचं. आता डीबीटी आधार सीडिंग आपल्या बँकेला लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी 2 ऑप्शन आहे. एक NPCI चे गव्हर्नमेंटची वेबसाईट, दुसरी आधारची वेबसाईट. ती पण गव्हर्नमेंटचीच आहे, पण आधारच्या वेबसाईटवर थोडा प्रॉब्लेम होतो. ही वेबसाईट थोडी सोपी आहे तुम्हाला चेक करण्यासाठी आणि इंटरफेस सुद्धा क्लीन आहे. तर आपल्याला सर्च करायचं आहे या ठिकाणी NPCI. NPCI सर्च केल्यानंतर पहिल्या नंबरची वेबसाईट बघा, npci.org. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस जे आहे ते तुमच्या समोर ओपन होईल. वेबसाईटचं लिंक आणि त्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे 3 लाईन. या ठिकाणी 3 लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. 3 लाईनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जे आहे ते या ठिकाणी ऑप्शन ओपन होईल. त्यानंतर तुम्हाला कन्झ्युमर या बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्यासमोर पेज ओपन होईल आणि भारत आधार सीडिंग इनेबल हे ऑप्शनवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. तर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर पेज ओपन होईल आणि 4 नंबरचं ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आधार मॅपिंग स्टेटस. आधार मॅपिंग स्टेटसवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्या समोर ओपन होईल आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक मागितला जाईल. त्यानंतर या ठिकाणी आधार नंबर टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा आणि सबमिट करा या बटनवर क्लिक करायचं. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर सेकंड पेज ओपन होईल. तुमच्या आधार क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी सबमिट करायचा. 6 नंबरचा OTP, जसा KYC करताना तुम्ही OTP टाकला असेल तशाच प्रकारे 6 नंबरचा OTP तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर येईल. तो OTP टाकायचा आणि कन्फर्म बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं. या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर बघा पेज ओपन झालेलं आहे. पेज ओपन झालं. सर्वात आधी वरच्या बाजूला या ठिकाणी ऑप्शन आहे तुमचा आधार क्रमांकाचे शेवटचे 4 नंबर. तुमच्या आधार क्रमांकाचे शेवटचे 4 नंबर. त्यानंतर इनेबल फॉर डीबीटी. इनेबल फॉर डीबीटीचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे. त्यानंतर तुमची कोणती बँक या ठिकाणी लिंक आहे, कोणत्या बँकेमध्ये तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किंवा इतर कोणत्या योजनांचे पैसे जमा होणार. क्लिअर. या बँकेचं नाव बघा या ठिकाणी. आता या ठिकाणी दिसत आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक. तर तुमचा स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, महाराष्ट्र बँक किंवा कोणत्याही बँकेमध्ये लिंक असेल आणि त्या बँकेमध्ये तुमचे पैसे येत असेल तर त्या बँकेचं नाव जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. पण या ठिकाणी असलं पाहिजे की इनेबल फॉर डीबीटी. इनेबल फॉर डीबीटी असलं म्हणजे चेक करायचं, काहीच टेन्शन घ्यायचं नाही, निवांत राहायचं आणि तुमच्या खात्यामध्ये नॉर्मली पैसे जमा होतील. या ठिकाणी जर इनॅक्टिव्ह असेल किंवा डिसेबल फॉर डीबीटी ऑप्शन असेल तर तुम्हाला बँकेमध्ये जाऊन त्यासाठी अप्लिकेशन द्यावी लागेल. किंवा या टॉपिकवर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे की आपलं डीबीटी ऍक्टिव्ह कसं करायचं. त्या टॉपिकचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर या ठिकाणी येईल. त्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तुमचा आधार नंबर, त्यानंतर इनेबल फॉर डीबीटी, तुमचं बँकेचं नाव तुम्हाला क्लिअर दिसून येईल. आणि बघ, टेन्शन घ्यायचं नाही. तुमच्या खात्यामध्ये नॉर्मली सप्टेंबर महिन्याचे, ऑक्टोबर महिन्याचे जे काही पैसे आहे, म्हणजे ऑक्टोबर महिन्याचे जे काही पैसे आहे ते नॉर्मली तुमच्या खात्यात जमा होईल. प्रत्येकच महिन्याला चेक करून घ्यायचं, म्हणजे तुमचं समाधान होऊन जाईल की आपल्या खात्यामध्ये पैसे येणार, म्हणजे 100% येणार.
काही वेळेस प्रॉब्लेम होतो की तुम्ही जर कोणत्या दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट काढलं, ऑनलाईन अकाउंट ओपन केलं किंवा कोणत्या प्रायव्हेट बँकेकडून लोन घेतलं, त्या ठिकाणी तुम्ही थंब लावला तर तुमचं डीबीटी दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर ऑटोमॅटिक होऊ शकते. तर या ठिकाणी सर्वात आधी दर महिन्याला चेक करून घ्यायचं. जेव्हा वितरणाला सुरुवात होणार 15 दिवसाआधी चेक करून घ्यायचं की तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का आणि निवांत राहायचं. आता लवकरच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत ऑक्टोबर महिन्याचे पैसे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.